रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 189. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटनी, एक एका लागतील पायी रे. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावळी. कळी काळावरी घातलीचे कास, एक एकाकुनी बळी रे. गोपी चंदन उटी तुळसीच्या माळा, हार मिरविती गळा. टाळ मृदंग घाई पुष्प वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोक. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारी. वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. तो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरवया भवसागर रे. अभंगाचा अर्थ असा आहे की या वाळवंटात भाई हो, वैष्णवांनी घाईघाईने खेळाला आरंभ केला आहे. नाचताना ते तल्लीन झाले आहेत. या संतांनी क्रोध, अभिमान वगैरे विकारांना पायाखालची पायरी करून सोडले आहे. परमेश्वर प्रेमाच्या आनंद कल्लोळात ते नाचत असून त्याच्या पवित्र नामावळीचा जयघोष करून गाणे गात आहेत. त्यांनी या नामाच्या जोरावर प्रत्यक्ष यमावरही मात करण्यासाठी कास कसली आहे. एकापेक्षा एक बलवान असे वैष्णववीर हे आहेत. यांनी आपल्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावली आहे. गळ्यात तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत आणि हारही घालून ते निर्वित आहेत. भजनाच्या निमित्ताने टाळ, मृदुंग, फुलांचा वर्षाव यांची एकच घाई उडत आहेत. या सुख सोहळ्याचे वर्णनही करता येणार नाही. या नामघोषाच्या नादास लुब्ध होऊन मूढ जनांपासून सर्व स्त्री पुरुषांची समाधी लागलेली दिसते. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभवी, सिद्ध, साधक यांचे चित्त एकतेने ईश्वराशीच जडलेले दिसते. प्रत्येक जण आपल्या वर्णाचा अभिमान, जातीचा अभिमान विसरून गेलेले आहेत. ते एकमेकांचे जात विसरून एकमेकांस लोटांगण घालतात आणि या प्रकारामुळे त्यांचे चित्त लोण्याहूनही मऊ व शुद्ध बनले आहे. त्यांच्या संगतीने पाषाणासही प्रभुप्रेमाचा पाझर फुटणार आहे. यांच्या ईश्वर नामाच्या गर्जनेने सारे आकाश गरजून राहिले असून हे वैष्णववीर भक्ती सुखाच्या नशेत जणू मत्त झालेले दिसतात. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की यांनी भवसागर तरुण जाण्यासाठी भक्तीची ही सोपी अशी पाऊल वाटच तयार केलेली आहे. पांडुरंग पांडुरंग.